साहित्याच्या पारावर भाग 81 मध्ये मी डॉक्टर लतिका भानुशाली तुम्हा सर्व साहित्य प्रेमींचे मनापासून स्वागत करते. आज पारावर गप्पा मारण्यासाठी 2 कवयित्री आपल्याकडे आलेल्या आहेत. सृजन या काव्यसंग्रहाच्या कवयित्री अल्पना समीर जोशी आणि त्यांच्या कवितांवर भाष्य करत आहेत सुप्रसिद्ध गायक कवी माननीय श्री संदीप खरे आणि त्यातील काव्य आपल्याला सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून दाखवत आहेत, अभिवाचन करत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री शरद पोंक्षे. वाचक म्हणून प्रतिक्रिया नोंदवलेली आहे श्रीमती अनुराधा भडसावळे यांनी. साहित्याच्या पारावर आलेल्या दुसऱ्या कवयित्री आहेत बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर या काव्यसंग्रहाच्या कवयित्री संगीता अरबुने आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचे विश्लेषण आपल्यासमोर मांडत आहेत श्रीमती प्रिया धारूरकर. 2 कवयित्री आज पारावर आल्यामुळे कवितांची अक्षरशः लयलूट आपण अनुभवणार आहोत. मुळात कविता म्हणजे काय असतं? एखाद्या लयीचा, नादाचा तो एक भावनात्मक रचना प्रकार असतो. कुठल्याही गोष्टीला अगदी द्रवरूप होऊन भिडण्याची जी क्षमता असते ती क्षमता म्हणजे कविता. वसंत आबाजी डहाके म्हणतात, कविता ही अन्यायाला वाचा होते, ती वेदनेला शब्द देते आणि शोषकांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ती मदत करते. ती एक आध्यात्मिक कृती आहे. जगण्याच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात ती आपल्या सोबतच असते. मसू पाटील असं म्हणतात की भाववृत्ती हा कवितेचा आशय असतो आणि ही वृत्ती कवी परत्वे ही वेगवेगळी असते. चंद्रकांत पाटील म्हणतात, अंतर्मुख असणारी कविता किंवा असण्याची कविता जी असते ती अधिक जिवंत असते, कारण कविता हे निव्वळ भाष्य नाही तर स्वला भिडण्याचा, अहमला प्रत्येक क्षणी सुरुंग लावण्याचा तो एक संवादच असतो. अशी ही कविता. आणि या कवितेशी मैत्री करणाऱ्या 2 कवयित्री आज पारावर आलेल्या आहेत. सहभागी सर्व मान्यवरांचं आणि रसिक वाचक यांचं पुन्हा एकदा मी साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न हा संगीता अरबुने मॅडम यांना आहे. त्या लिहितात, बाई एक कोडं, बाई एक गूढ, फ्रॉइडलाही म्हणे नाही कळली बाई, पण कशाला हवाय तिला समजून घ्यायचा यत्न. ती आहे पृथ्वीतत्व आणि तिच्याच ठाई सृजनाचा खळखळणारा स्रोत. असं सहज लिहून जाणाऱ्या संगीता अरबुने यांची प्रतिबिंब, चौकट, मनी मानसी ही पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहे. पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, पद्मगंधा, शब्दगंधा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. सकाळ, लोकसत्ता, नवशक्ती अशा वृत्तपत्रांमध्ये सातत्यानं त्या लिखाण, कविता करतच असतात. साहित्य संमेलनं, दूरदर्शन, आकाशवाणी अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांनी आपल्या कविता ह्या सातत्याने साजरा केलेल्या आहेत. संगीता मॅडम यांचे आत्तापर्यंत 3 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि बायका झुळझुळत ठेवतात पदर आयुष्याचा हा त्यांचा आत्ता ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेला काव्यसंग्रह. मॅडम, काय सांगाल या काव्य प्रवासाविषयी? सर्वप्रथम आपल्याला आणि रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. प्रतिबिंब ते बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर हा माझा काव्यप्रवास खूप मोठा, दीर्घ पल्ल्याचा, म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षाचा आहे. कॉलेजमध्ये असताना म्हणजे 1984 मध्ये मी पहिली कविता लिहिली. त्यानंतर लग्न, संसार यामध्ये माझी कविता मागे पडली आहे असं वाटत असतानाच तिने मला पुन्हा एकदा साथ घातली आणि 2002 मध्ये माझा प्रतिबिंब हा पहिला कविता संग्रह आला. अर्थात हा कविता संग्रह काढताना कवितेच्या क्षेत्रात आपण नाव कमवावं असा काही विचार त्यामागे नव्हता, तर आपण लिहिलेल्या कविता
कुणाला वाचायला द्यायच्या झाल्या तर त्या एकत्र स्वरूपात असाव्यात एवढाच साधा विचार त्यामागे होता. परंतु कवितेला ते मान्य नव्हतं. ती माझ्या मनात ठाण मांडून बसली होती आणि तीच मला इथवर घेऊन आली असं मी म्हणेन. प्रतिबिंब हा माझा जरी पहिला कविता संग्रह असला तरी माझा कवितेचा प्रवास खऱ्या अर्थाने त्यानंतर सुरू झाला. त्यानंतर कवितेच्या क्षेत्रात माझा वावर वाढला आणि मी कवितेकडे अधिकाधिक गांभीर्याने पाहू लागले. मन अधिकाधिक संवेदनाशील होत गेलं, भोवतालाला प्रतिसाद देऊ लागलं आणि त्यातूनच माझा दुसरा ओंजळीतला चांदणं हा कविता संग्रह आला. आणि या कविता संग्रहाने मला कवयित्री म्हणून थोडी ओळख मिळवून दिली. त्यानंतर मात्र कवितेसोबत माझा एक वेगळा प्रवास सुरू झाला. कारण कविता करणं ही गोष्ट सोपी नाही, तर कविता करणं म्हणजे काळजावर ओरखडा ओढून घेणं आहे. पुन्हा पुन्हा स्वतःला ओरबाडणं आहे आणि आयुष्यभर भळभळणं आहे. हे कवितेनं मला दाखवून दिलं. त्यातून कवितेशी माझं एक आंतरिक असं नातं जोडलं आणि या वळणावर माझा स्वतःला आरपार होताना हा तिसरा कविता संग्रह आला. आणि या कविता संग्रहाने माझी कवयित्री म्हणूनची ओळख अधिकाधिक घट्ट केली. आणि आता आलेला हा चौथा कविता संग्रह, बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर. या संपूर्ण प्रवासात माझं व्यक्तिमत्व जसं जसं प्रगल्भ होत गेलं तसं तशी माझी कविता देखील प्रगल्भ होत गेली. माझ्या या तिन्ही संग्रहावर अनेक पुरस्कारांची मोहर उमटली आहे. आणि हा चौथा एकाच विषयाला वाहिलेला कविता संग्रह प्रकाशन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या, दर्जेदार पुस्तकं काढण्यात आपला नावलौकिक असलेल्या ग्रंथाली प्रकाशनने काढावा ही माझी कविता योग्य मार्गावर असल्याची पावती म्हटली पाहिजे. आणि त्याबद्दल ग्रंथालीला मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. सांगायची गोष्ट म्हणजे या एकूण प्रवासात कवितेनं मला मान सन्मान आणि नावलौकिक मिळवून दिला, स्वतःची ओळख दिली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे आणि भोवतालाकडे पाहण्याची एक सजग अशी दृष्टी दिली, जगणं समजून घेण्याची प्रगल्भ अशी जाण दिली. थोडक्यात कवितेनं माझं जगणंच समृद्ध केलं आणि हेच या प्रवासातलं खूप मोठं संचित आहे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न अल्पना समीर जोशी यांना. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, त्याचबरोबर निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अल्पना मॅडम या वेद आणि संत वाङ्मय यांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्याच विषयावर त्या सातत्यानं प्रवचनसुद्धा देत असतात. अल्पना मॅडम, प्रस्तुत काव्यसंग्रहामध्ये तुम्ही अगदी दगड मातीपासून सूर्यफूल, कोविड-19, गुलाबाची फुलं, हास्यकळा, रुदनकळा, भोवरा, चक्रीवादळ अशा अनेक प्रकारांनी सृजनांची कारंजी उडवलेली आहेत. त्याला साजेसं असं मुखपृष्ठ आहे, त्याला साजेसं असं मलपृष्ठ आहे. एकूणच हे पुस्तक अत्यंत देखणं झालं आहे. अल्पना मॅडम, काय सांगाल या प्रवासाविषयी आणि पुस्तकाच्या निर्मितीविषयी? नमस्कार. एखादा कवी ज्यावेळेला कविता करतो तर त्यावेळेला ती कविता त्याला सुचलेली असते, किंवा लेखक एखादा लेख लिहितो तर तो लेख त्याला सुचतो. चित्रकार छानसं चित्र काढतो तर त्यावेळेला ते चित्र कुठेतरी, त्याची प्रतिमा ही कुठेतरी त्याच्या मनश्चक्षूंसमोर आलेली असते किंवा त्याला ती सुचलेली असते. एखादी नृत्यांगना असते तर ती नृत्यांगना छान छान नृत्याचे आविष्कार तिला सुचतात दाखवण्यासाठी आपल्याला, किंवा अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण बघायला गेलं तर एखादी कल्पना आपल्याला पटकन सुचून जाते, म्हणजे आपल्यालाच कळत नाही की अरे हे मला कसं सुचलं. तर ह्या सगळ्या सुचण्यामागे स्फुरण असतं आणि त्या स्फुरणाच्या मागे ही शारदा असते. प्रत्येक स्फुरणाच्या मागे शारदेचं अधिष्ठान असतं. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला ही जी काही चराचर सृष्टी आहे तर ही चराचर सृष्टी ही स्फुरणातनं निर्माण झाली. हा शारदेचा आविष्कार आहे. या सृष्टीला कुठेतरी एक ईश्वरी अधिष्ठान आहे आणि हे शारदेचं सृजन आहे. आणि त्याच्यामुळे या सृजन या काव्यसंग्रहामध्ये ज्या काही एकंदरीत 68 कविता आहेत तर त्या कवितांचे जे विषय आहेत तर त्यातला कुठलाही विषय घेतला तरी तो विषय हा सृजनाच्या प्रांतातच येतो. आणि म्हणून या काव्यसंग्रहाला सृजन हे नाव द्यावं असं मला कुठेतरी वाटलं.
आणि आता थोडंसं त्या पुस्तकाच्या मलपृष्ठ आणि मुखपृष्ठाविषयी बोलते. नेत्रा पालकर नावाची माझी मैत्रीण आहे जी रत्नागिरीला असते आणि ती प्राध्यापिका आहे, परंतु तिला छायाचित्रणाचा तिला छंद आहे किंवा तिची ती पॅशन आहे असं म्हटलं तरी चालेल, फोटोग्राफी. आणि तिने ज्या वेळेला मी असं ठरवलं की या पुस्तकाचं नाव आपण सृजन ठेवायचं, तर त्यावेळेला मला एकदम तिने काढलेले हे 2 फोटोज आठवले जे या पुस्तकामध्ये आपण फ्रंट पेजला आणि बॅक पेजला वापरलेले आहेत. तर ते आठवल्यानंतर मग ते मी तिच्याकडनं घेतले आणि त्याचा उपयोग या पुस्तकासाठी केला. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या म्हणजे आपण जे म्हणालात की इतर बाबतीतही पुस्तक सुंदर झालं आहे, तर त्या पुस्तकाच्या लेआउटसाठी निलेश आणि समीर या दोघांची मला खूप मदत झाली. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे संजय आणि स्मिता कुलकर्णी यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली त्यासाठी. आम्ही सुचवलेले बदल त्यांनी कुठलीही कुरबुर न करता त्यांनी ते स्वीकारले. त्यांनी त्यांच्याकडूनही काही सूचना दिल्या, त्यांच्याकडूनही काही आणखीन बदल सुचवले. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे सुदेश दादा म्हणजे सुदेश इंगलासपूरकर, तर त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला जसं पाहिजे तसं पुस्तक आम्ही तयार करून देऊ. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचं पुस्तक तयार करायचं आहे, तुमच्या मनात ज्या प्रकारे ज्या दर्जाचं तुम्हाला हवं आहे किंवा जी तुमची एक्सपेक्टेशन्स आहेत तर ती सगळी आम्ही पूर्ण करू आणि तुम्हाला हवं तसं पुस्तक तयार करून देऊ. तर खरोखर त्यांनी त्याचप्रमाणे म्हणजे त्यांनी दिलेला शब्द पाळला. आम्ही त्या पुस्तकाच्या संदर्भात त्याच्या लेआउटच्या संदर्भात अनेक बदल सुचवले, पुढेही अनेक काही बदल केले. तर त्यांनी सुद्धा कुठलेही आढेवेढे घेतले नाही, कुठलीही कुरबुर केली नाही आणि आम्हाला खरंच त्यांनी पूर्णपणे सहकार्य दिलं. त्याचप्रमाणे ग्रंथालयाच्या धनश्री धारक यांचं सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालं. आणि सांगण्याचा हे सगळा उद्देश असा आहे की पुस्तकाचं काम हे टीमवर्क असतं. जरी त्यातल्या कविता माझ्या असल्या तरी त्या पुस्तकाची निर्मिती हे टीमवर्क आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते पुस्तक तयार केलं. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे 1000पेक्षा जास्त कार्यक्रम सादर करणारे सुप्रसिद्ध कवी आणि गायक संदीप खरे सृजन या काव्यसंग्रहावर आपले मत आता व्यक्त करत आहेत. ऐकूयात संदीप खरे यांना. नमस्ते अल्पनाजी, तुमचा सृजन हा काव्यसंग्रह मिळाला, वाचला आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार की तुम्ही छान छान कविता मला वाचण्यासाठी पाठवल्यात. मला त्याची निर्मिती पण आवडली. मुखपृष्ठापासून त्याची निर्मिती अतिशय दर्जेदार झाली आणि मुख्य म्हणजे कविता मनाला भावल्या. याचं कारण फार मनापासून आणि सहज आलेल्या कविता आहेत, त्याच्यामध्ये काही अभिनिवेश नाही आहे. गुरुवंदनेपासून निसर्गाच्या नाण्या रूपापर्यंत सामाजिक काही जाणीवा अशा वेगवेगळ्या विषयांवरती या कविता आहेत. आणि त्यातली मला अजून एक भावलेली गोष्ट जी माझ्या विशेष आवडीची आहे ती की वृत्तबद्ध कविता आहे. कुठेतरी एक मीटर निभावला गेलेला आहे, जे की खूप दुर्मिळ आहे आजकालच्या काळामध्ये. मराठीमध्ये जे अनेक छंद आहेत किंवा वृत्त आहेत तर ती आजकाल वापरली जात नाही, त्याची मला थोडीशी खंत वाटते. म्हणजे अनेकदा असं होतं की वृत्तात लिहिता येत नाही म्हणून मुक्तछंद चांगला, असं होऊ नये. प्रत्येक वृत्ताची इवन मुक्तछंदाची सुद्धा एक लय असते आणि तेही साधायला हवं असं मला वाटतं. प्रत्येक कविता येताना त्याचं स्वतःचं जी ओळ येते ती त्याची स्वतःची लय ते वृत्त घेऊनच आलेली असते, पण ते निभावणं हे कवीच्या हातामध्ये असतं. आणि तुम्हाला ज्या वृत्तामध्ये ज्या अक्षरबंधांमध्ये कविता सुचल्यात त्या तुम्ही चांगल्या प्रकारे निभावलेल्या आहेत. आणि ही थोडीशी टेक्निकल बाजू झाली, पण म्हटलं तसं की हृदयापासून कविता येणं अपेक्षित असतं, तसं तुमच्या हृदयापासून आलेली कविता आहे, त्यामुळे विशेष मला भावली. भविष्यातल्या अजून प्रगल्भ अशा लेखनाच्या खुणा तुमच्या या पहिल्या संग्रहामध्ये दिसत आहेत, तेव्हा तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. आणि इतका छान काव्यसंग्रह जो निर्माण केला त्या निर्मितीमागे असलेले सगळेजण, समीर आणि सर्व टीम यांना पण शुभेच्छा देतो, खूप खूप अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. साधारणपणे आपण नेहमी पाहतो की कवी हा वेगवेगळ्या घटक विषयांवर आविष्कृत होत असतो, पण संगीता मॅडम आपला हा काव्यसंग्रह बायका झुळझुळत ठेवतात
पदर आयुष्याचा यामध्ये जो विषय आपण घेतला आहे तो या एका शब्दाभोवती एका विषयाभोवती गुंफलेला आहे. त्यामागे आपला नेमका विचार काय आहे ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. प्रतिबिंब आणि ओंजळीतलं चांदणं या 2 संग्रहातील माझ्या ज्या कविता आहेत त्या प्रामुख्याने प्रेम कविता आहेत, जीवन जाणीवेच्या कविता आहेत, सहज सुंदर हलक्या फुलक्या अशा कविता आहेत. परंतु त्यानंतर आलेल्या स्वतःला आरपार होताना या संग्रहातील बहुतांशी कविता या गंभीर स्वरूपाच्या आहेत, स्त्री जाणीवेच्या आहेत, थोड्या धीट अभिव्यक्तीच्या देखील आहेत आणि माझ्या चौकट कथासंग्रहातील कथा देखील स्त्री केंद्रीय आहे. थोडक्यात माझी अभिव्यक्ती जी आहे ती स्त्री जाणीवेशी जास्तीत जास्त एकरूप होताना मला आढळून आली. स्त्रीला वेगवेगळ्या स्तरावर ती समजून घेते आहे हे मला जाणवलं. आणि याबरोबरच आणखी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे आतापर्यंत ज्या मी कथा लिहिल्या आहेत त्यामधील कथांमधली जी स्त्री जाणीव आहे किंवा माझ्या कवितांमधली जी स्त्री जाणीव आहे त्यामध्ये स्त्रीचं प्रामुख्याने सोसणं आलेलं आहे. स्त्रीवर होणारा अन्याय आहे, स्त्रीची देह जाणीव आहे आणि अन्यायाविरुद्ध तिने उठवलेला आवाज देखील आहे. परंतु या पलीकडे जाऊन स्त्रीच्या जगण्याचा, तिच्या मानसिकतेचा, तिच्या स्वाभाविकतेचा परीघ खूप मोठा आहे. बाई म्हणून त्यांची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्यातल्या खास अशा लकबी आहेत, त्यांच्या मनाचे काही हळवे तलम असे पापुद्रे आहेत, त्यांच्या अंतरीचे काही टोकदार असे सल आहेत. याबरोबरच जगण्याला आणि भोवतालाला प्रतिसाद देण्यातलं त्यांचं म्हणूनचं खास असं हुनर आहे. त्यांची म्हणून जगण्याची अशी स्वतंत्र अशी असोशी आहे. तिला बाई म्हणून घडवणारा, तिला बाई म्हणून थकवणारा आणि बाई म्हणून बांधून ठेवणारा, परंपरांच्या मांडवाखालून जाणारा तिचा असा वेगळा असा प्रवास आहे. तिचं वाढत जाणारा आत्मभान आहे, देहभान आहे, स्त्रीभान आहे. थोडक्यात सांगायचं तर बायकांचं हे समग्र असं जगणं, तिची बाई म्हणूनची जी जडणघडण आहे ती माझ्या जाणीवेला पुन्हा नव्याने चुचकारू लागली आणि त्यातूनच बायका जुळजुळत ठेवतात आयुष्याचा पदर हा माझा खास बायकांवर लिहिलेला संग्रह आकाराला. अल्पना मॅडम, आपल्या बऱ्याच कवितांमध्ये एखाद्या प्रवचनकाराने अगदी सोप्या भाषेत निरूपण करून अध्यात्माच्या आधारे जीवनमूल्य उलगडावीत ना, तशी आपण ती उलगडलेली आहे. ही जी शैली आहे ही आपण नेमकी कुठून आत्मसात केली आणि हे सगळं कसं आलं, काय सांगाल याविषयी? मी अनुग्रह घेतला एक 9 वर्षापूर्वी आणि डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख हे माझे सद्गुरू आहेत, ज्यांचं वास्तव्य मुरगुडला असतं, म्हणजे कोल्हापूरपासून जवळ आहे ते. आणि डॉक्टर काका म्हणतो आम्ही त्यांना. आणि त्यांनी आम्हाला खरा परमार्थ म्हणजे काय ते शिकवलं, संतांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले, परमार्थ हा कशासाठी करतात हे सांगितलं. आणि मुख्य म्हणजे परमार्थ हा आनंदाने करायचा विषय आहे आणि आनंदरूप होण्याचा विषय आहे हे त्यांच्याकडनं आम्हाला कळलं. मग त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी काय काय आपण साधना केली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आमच्यापर्यंत उपनिषदांमधले, भगवद्गीतेतले संतांचे विचार पोहोचवले. आणि हे सगळे परमार्थाचे विचार त्यामुळे आपसुकच माझ्या कवितांमध्ये आले. त्यासाठी मला वेगळं काही करावं लागलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मराठी रंगभूमीवर आपल्या दर्जेदार अभिनयाचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे सृजन या कविता संग्रहातील एका कवितेचं आपल्यासमोर अभिवाचन करत आहेत. ऐकूयात शरद पोंक्षे यांना. नमस्कार. आज सृजन काव्य संग्रह त्याचं अल्पना जोशी यांनी लिहिलेला हा काव्यसंग्रह 68 रचनांचा, ज्याचं ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलाय. हा काव्यसंग्रहामध्ये 68 रचना या विविध विषयांवरच्या आहेत. त्यातलीच एक अतिशय सुंदर, मनाला भिडलेली, भावलेली अशी फुलपाखरू नावाची कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. फुलपाखरू. कोशात बांधलेले फुलपाखरू, तुम्हाला माहिती आहे, कोशातून बाहेर येतं आणि मग ते भरारा मारतं. फार सुंदर त्याचं वर्णन केलंय.
कोशात बांधलेले इवले विश्व अळीचे, कोशात बांधलेले इवले विश्व अळीचे, झुरे एकटी त्यात नव्हते भान कशाचे. कुणी छेडिले तिजला, कुणी छेडिले तिजला, उंगळ कुणी म्हणाले, नाक मुरडिले कुणी, कुणी उपहासाने हसले. एके प्रभात काळी, एके प्रभात काळी स्वप्नात देव आला. काय वर्णन आहे बघा. एके प्रभात काळी स्वप्नात देव आला, कोश भेदुनी आता बाहेर ये म्हणाला. कृतार्थ वाटे तिजला. वाटणार ना एवढीशी आळी आहे ती, साक्षात देव येऊन सांगतोय की कोश भेदुनी आता बाहेर ये म्हटल्यावर कृतार्थ वाटे तिजला, निष्ठेस जाग आली. कृतार्थ वाटे तिजला, निष्ठेस जाग आली. ध्यास एकची आता ती जीवनी म्हणाली. सायास करोनी सारे लढली ती जोमाने. म्हणजे सगळे प्रयत्न, ती एवढीशी आळी, तो जीव केवढासा, पण तिने सगळे प्रयत्न केले. सायास करोनी सारे लढवी ती जोमाने, सोडवी हळूहळू पाश यत्न करी नेटाने. जमले जमले बंधन तुटले, ती मुग्ध अचंबित झाली. सारे दुःख गळाले, ती पंख उद्याचे ल्याली. रंगात रंगुनिया फुलपाखरू उडाले, रंगात रंगनुया फुलपाखरू उडाले. आनंद पांघरोनी सौंदर्य मुक्त झाले, आनंद पांघरोनी सौंदर्य मुक्त झाले. सृजन अवश्य वाचा. अप्रतिम असा हा कविता संग्रह आहे. मी एक वानगी दाखल त्यातली एक छान मला आवडलेली कविता तुमच्यासमोर सादर केली. सृजन कविता संग्रह. कवयित्री आहेत सौ अल्पना जोशी. धन्यवाद. संगीता मॅडम, संपूर्ण काव्यसंग्रहामध्ये आपल्या कवितांना आपण शीर्षकच दिलेलं नाहीये. सगळ्याच कविता बायका या एका शब्दापासून सुरू होतात. हे खूप नवीन आहे. म्हणजे एवढ्या कविता आणि सुरुवात त्याची एकच, बायका या शब्दापासून. काय सांगाल आपण? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या संग्रहातील 4-5 कविता वगळता जवळजवळ सर्वच कवितांची सुरुवात ही बायका या शब्दाने झालेली आहे. म्हणजे बायकांवर काहीतरी वेगळं लिहावं हा विचार माझ्या मनाने पक्का केला त्यावेळेस मला 4-5 कविता या बायका या शब्दाने सुचल्या. त्या कविता रती, सकाळ, साहित्य सावाना, आणखी काही दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्या आवडल्याचं मला अनेकांनी कळवलं. त्याशिवाय या विषयावरचा एक चांगला संग्रह येईल, बायकांवरची एक सुंदर मालिका तयार होईल असंही मला सांगितलं. आणि माझ्या आधीच्याच विचाराने मग गती घेतली आणि अवतीभोवतीच्या सगळ्या बायका त्यावेळी माझ्या मनात वस्तीलाच येऊन राहिल्या. त्यांनी माझ्या मनात इतकी काही दाटी केली की त्या काळात मला इतर काही वेगळं सुचलेलंच नाही. आणि या संग्रहातील कवितांची सुरुवात बायका या शब्दानेच करायची असं देखील मी माझ्या मनाला बजावून ठेवलेलं होतं. आणि किसी भी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम तक लाने में जुटी रहती है असं काहीतरी झालं आणि मला जवळजवळ सगळ्याच कविता बायका या शब्दाने सुचल्या. बायका या शब्दाचा मुकुट परिधान करूनच त्या अवतरल्या असं म्हणता येईल. दुसरं जे तुम्ही आता विचारलं की या संग्रहातील कवितांना शीर्षक नाही, त्याबद्दल मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की कवितेला शीर्षक असूच नये असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. कारण कवितेला तिची ओळख म्हणून शीर्षक हवं असतं, परंतु खूपदा ते मनाजोगं सुचतंच असं नाही किंवा ते कवितेला साजेसं असं सुचतंच असं नाही. आणि मग कुठेतरी त्या कवितेला आपण त्या शीर्षकात बांधून ठेवतो आणि त्या कवितेच्या अर्थाच्या शक्यता मर्यादित करत असतो. वाचकांची त्या कवितेकडे पाहण्याची दृष्टी देखील सीमित करत असतो. आणि या संग्रहाला मी शीर्षक न देण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की हा संपूर्ण संग्रह बायका या विषयांवरचा आहे. म्हटलं तर ती एक मालिका कविता आहे आणि त्यामुळेच त्यातली सलगता टिकून राहिली आणि एकानंतर दुसरी कविता वाचताना त्या शीर्षकाचा देखील अडथळा येऊ नये म्हणून मी या कवितांना शीर्षक दिलेलं नाहीये. अल्पना मॅडम, पूर्वसुरींच्या कोणकोणत्या कवींचा अथवा कवयित्रींचा तुमच्यावर प्रभाव आहे? म्हणजे याबाबतीत तुमचं प्रेरणास्थान काय आहे
ते ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. माझ्या कवितांचं प्रेरणास्थान म्हणाल तर माझे सद्गुरू हेच आहेत. ह्याचं कारण असं की मी कविता साधारण 1ली-2रीत असल्यापासून करते, पण अनुग्रह झाल्यानंतर माझ्या कवितांचा दर्जा सुधारला असं लक्षात आलं माझ्या. आणि या पाठीमागे सद्गुरूंची कृपा, त्यांचे आशीर्वाद हे निश्चितच आहेत, परंतु चमत्कार नाही आहे. यामागे सद्गुरूंची कृपा, त्यांचे आशीर्वाद हे नक्कीच आहे. हा चमत्कार मात्र नाही. याचं कारण असं की कविता करण्यासाठी तुम्हाला फक्त स्फुरण असून भागत नाही, किंवा तुमची भाषा फक्त चांगली असून भागत नाही, तर तुम्हाला त्या विशिष्ट विषयाचं ज्ञान असलं पाहिजे, किंवा तुम्हाला त्या विषयाची परिभाषा ठाऊक असली पाहिजे, तुमची निरीक्षण शक्ती चांगली हवी, तुमची आकलन शक्ती चांगली असायला हवी. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये डॉक्टर काकांमुळे आल्या, किंवा त्यांचा आदर्श समोर असल्यामुळे निर्माण झाल्या. आणि म्हणून या कवितांमध्ये असा चांगला फरक पडू शकला. दुसरं, तुम्ही जे म्हणालात की कोणाच्या कविता तुम्हाला अधिक भावतात, तर मी खूप कविता वाचली आहेत किंवा खूप कवितांचा अभ्यास केला आहे असं नाही झालेलं. पण मी ज्या काही थोड्याफार वाचलेत कविता, तर त्याच्यामध्ये मला म्हणजे अत्यंत आवडीचे आणि अत्यंत आदराचे स्थान असणारे कवी म्हणजे ग. दि. माडगूळकर आणि बालकवी. कारण मला त्यांच्या कविता वाचताना नेहमी असं जाणवतं की त्यांचा प्रत्येक शब्द हा पवित्र आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कुठेतरी ईश्वरी स्पर्श आहे, त्यामध्ये एक कुठेतरी निरागसता आहे, आणि म्हणून मला त्यांच्या कविता फार आवडतात. संगीता मॅडम, या काव्यसंग्रहातील बऱ्याच कवितांविषयी आम्हाला तुमच्याकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे. कारण वेगवेगळे विषय, मोनोपॉज या विषयावर आपण लिहिलेली कविता आहे, पाळीचे दिवस जे असतात ज्याविषयी सहसा समाजात बोललं जात नाही त्यावर तुम्ही कविता लिहिली आहेत, किंवा बायका बोलू लागल्या आहेत, मी टू अशा बोल्ड धाटणीच्या कवितासुद्धा आपण लिहिल्या आहेत. याविषयी आपण काय सांगाल? नक्कीच यातल्या काही कवितांवर मला बोलायला आवडेल. तत्पूर्वी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या काही कविता खरोखरच बोल्ड आहेत. याचं कारण म्हणजे माझी अभिव्यक्ती धीट आहे, स्वतःशी अतिशय प्रामाणिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या साहित्य कृतीतून समाजाला जागं करण्याची, त्याची जाण थोडी तरी प्रगल्भ करण्याची एक नैतिक जबाबदारी साहित्यिकांवर असते. त्यामुळे साहित्यिकांनी जे वाटतं, जे खटकतं ते लिहिलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. या विचारांची मी आहे, हे देखील त्यामागचं एक कारण असू शकतं. आता तुम्ही काही कवितांचा उल्लेख केला त्याबद्दल सांगते. यामध्ये मेनोपॉजवरची एक कविता आहे. आपल्याला माहीत आहे की स्त्रीचं शरीर या वळणावर घूस बदलत असतं. बघणाऱ्यांच्या फारसं ते लक्षात येत नाही, परंतु या काळामध्ये तिच्यामध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्याचा तिच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. खूप जणी आपलं बाईपण संपलं म्हणून हपकून जातात, तर काही जणी आपलं बाईपण कवटाळून बसतात, तर क्वचित काहींच्यामध्ये पुरुषी हार्मोन्सचं प्रमाण वाढीला लागतं. त्यांच्या हनवटीवर केस यायला लागतात, ओठांवरची लव वाढत जाते आणि त्यांच्या वागण्या बोलण्या त्याचे सूक्ष्मातिसूक्ष्म असे पडसाद देखील उमटायला लागतात. त्या अनुषंगाने ही कविता मला सुचलेली आहे. दुसरी पाळीवरची एक कविता आहे. स्त्रीला या काळात काय काय सोसावं लागतं हे ती स्त्रीच जाणू शकते आणि त्याचा अतिशय स्वाभाविकपणे या कवितेमध्ये मी वेध घेतलेला आहे. त्यानंतर मी टू ही एक कविता आहे. बायकांनी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध घेतलेला तो आक्रमक असा पवित्र आहे आणि बाईच्या जगण्यातलं ते एक खूप मोठं परिवर्तन आहे आणि याची दखल कुठेतरी मी या कवितेमध्ये घेतलेली आहे. आणि स्त्रीवादात न अडकता स्त्रियांच्या वृत्ती प्रवृत्तीचा, त्यांच्या स्वाभाविकतेचा वेध घेणारे असे अनेक विषय या संग्रहामध्ये आहेत. एक कविता तुम्हाला ऐकवते जी मला स्वतःला खूप आवडते आणि या संग्रहाचं शीर्षक देखील त्याच कवितेवरून सुचलेलं आहे आणि ही आजच्या बायकांची कविता आहे. आणि कविता अशी आहे. बायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिणं, बायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिणं, त्या जुळजुळत ठेवतात आयुष्याचा पदर. बांधत नाहीत त्या गच्च आंबाडे, बांधत नाहीत त्या गच्च आंबाडे, माळत नाहीत पांढरे शुभ्र गजरे, तरीही त्या दरवळतात, तरीही त्या दरवळतात. आपणच आपल्याला गुदगुल्या करत रेशीम होऊन सुळसुळतात. चुलीत फुंकर मारत डोळे चोळत त्या वैरत नाहीत भार,
चुलीत फुंकर मारत डोळे चोळत त्या वैरत नाही भात, तर जाऊ देतात शेतीतून हवी तशी वाव. कमरा मोडेपर्यंत त्या वळत नाहीत शेवया, कमरा मोडेपर्यंत त्या वळत नाहीत शेवया, लाटत नाहीत पापड. सोफ्यावर ऐस पैस होत त्या विरघळतात आपल्या जिभेवर होऊन कुरकुरीत वेफर्स. त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून, त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून, त्या चालतात स्निकर्स घालून मस्त रुबाबात. तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही त्यांना. तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही त्यांना. त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत, त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत, आपलं स्टेरिंग आपल्याच हातात घेऊन, आपलं स्टेरिंग आपल्याच हातात घेऊन. धन्यवाद. संगीता अरबुने यांच्या काव्यसंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. समकालीन कवितेतील एक महत्त्वाचे नाव औरंगाबाद स्थित प्रिया धारूरकर यांनी. नमस्कार, मी प्रिया धारूरकर. ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केलेला बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर हा संगीता अरबुने यांचा 52 कवितांचा संवेदनशील पोत असणारा अतिशय नेटका असा संग्रह. एकूणच स्त्रियांच्या विविध जाणीवांची, वैविध्यपूर्ण अनुभवांची, भावात्मक कल्लोळाची ही काव्यरूप मालिकाच आहे. संग्रहाच्या मुखपृष्ठावर तिच्या स्त्री म्हणून वावरण्याचं, तिच्या बाह्यरंगाचं चपकल वर्णन करणारं कोलाज चित्रित केलं आहे, जे अतिशय बोलकं आहे. या बाह्यरंगाच्या आतली तिचे सल, तिच्या वेदना, तिच्या जाणीवा प्रगल्भपणे कवितांमधून प्रवाही होत राहतात. तसतसा कवितागत तिच्या जगण्याचा आशयघन पट उलगडू लागतो. आपली स्वतःची मोहर उमटवणारा संगीता अरबुने यांचा हा चौथा संग्रह अधिक ठामपणे एकूणच स्त्री जीवनाचे बदलते आयाम अधोरेखित करतो. सामाजिक स्थित्यंतरात बदललेली स्त्री, तिची स्वतःशी झालेली ओळख, आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊ पाहणारी, आपला आत्मसन्मान जपणारी, परिपूर्ण होण्यासाठी धडपडणारी आणि या सगळ्या महानगरीय वातावरणात पुन्हा कुठेतरी आपल्या स्त्री जाणीवेला कवटाळणारी, पुन्हा कुठेतरी दुय्यम होऊ पाहणारी स्त्री संग्रहभर भेटत राहते. तिच्या पदरावर, तिच्या लेखणीतून असंख्य जणी चिवचिवत राहतात. भोवतालातल्या रोजच्या जगण्यातल्या कितीतरी प्रतिमा सहजतेनं ओळी ओळीत नांदतात. हे काव्यात्म विवेचन स्वशोधातून स्वकोशाकडे आणि स्वकोशाकडून वैश्विकतेकडे कालसुसंगत संवाद करत राहतं. संगीताची कविता वाचताना डोहात उतरलेल्या मनानं भोवऱ्याचीच गोष्ट सांगावी आणि घुसमटीला सामोरं जावं तसं काहीसं आपल्या मनाचं होत जातं. थांग तर लागत नाही आणि एकामागून एक वलय मात्र उमटत राहतात. कविता आधुनिक संदर्भ देते. प्रथा परंपरेत अडकलेल्या स्त्रीची मानसिक फरफट व्यक्त करते. काही कविता उदाहरणादाखल देते. पार्लरमध्ये जाणाऱ्या बायका, ऐग किती या वेदना, असंही होतं कधीकधी. बायका जोडल्या जातात किचनशी. बायका नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि बायका फेसबुकवर खूप सारे फोटो टाकतात. या आणि कितीतरी इतर कविता वाचताना लक्षात येतं संगीताची स्वतंत्र अशी अभिव्यक्ती आहे. ती तिच्या कवितेतून परखड आणि स्पष्ट शब्दात अभिव्यक्त होत राहते. कितीतरी सत्य ती सांगते. कोणत्याही आविर्भावाशिवाय स्त्रियांच्या आयुष्यातली कितीतरी गुपितं, कोणत्याही संभ्रमाशिवाय, द्विधेशिवाय ती रेखत जाते. समकालीन स्त्रीचं विश्व रेखताना स्त्री जीविताचं हे सार उत्स्फूर्त आविष्कृत झालेलं आहे. महत्त्वाचा म्हणावा असा हा काव्यसंग्रह आहे. संगीता अरबुने हे आजचं एक समकालीन कवयित्रींमधलं महत्त्वाचं नाव. अनेक प्रश्नांना वाचा फोडणारा, समकालाचं भान टिपणारा हा तिचा काव्यसंग्रह. खरं तर इतक्या कमी वेळात संग्रहावर भाष्य करणं खूपच अवघड आहे. तरीही हा एक प्रयत्न केला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या साहित्याच्या पारावर या यूट्यूब चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली
यासाठी भानुशाली आणि ग्रंथाली प्रकाशनाचे मनःपूर्वक आभार. अल्पना मॅडम, तुम्हाला कविता कशा सुचल्या किंवा कविता कशा सुचतात याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तुमच्या कवितांमध्ये ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. कविता म्हणजे एखादा विषय घ्यायचा आणि चला आता कविता करायला बसूया असं म्हणून कविता नाही होत पूर्ण, कारण तिला मग कृत्रिमता येऊन जाते. मी तरी अशा कविता नाही रचल्या. विषय माझ्या मनामध्ये असायचा कवितेचा, पण ज्या वेळेला मला ती स्फुरेल त्याच वेळी मी ती कागदावरती उतरवली. आणि ह्याचं कारण असं की हेच आहे की तिला कृत्रिमता नाही येता कामा, तिला एक प्रकारची सहजता असली पाहिजे. अल्पना मॅडम यांच्या काव्यसंग्रहावर वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आणि नेरळमधील सगुणा बाग याच्या मालकीण, त्याचबरोबर कथाकथन या विषयामध्ये पारंगत असलेल्या अनुराधा भडसावळे मॅडम. ऐकूयात अनुराधाताईंना. नमस्कार. श्री गुरु कृपेचा प्रसाद प्राप्त झालेल्या अल्पना जोशी हिचा सृजन हा कविता संग्रह. तिचा मूळ पिंड पारमार्थिक आहे. मला आवडलेली कविता फुलपाखरू. एकाच जागी बांधून घातलेल्या कोशापासून ते सुंदर मुक्त फुलपाखरापर्यंतची स्थित्यंतरं नजरेसमोर ती उभी करते. देव आदेश देतो, कोश भेदून बाहेर ये, आणि मग ती कोशामध्ये गुरफटून गेलेल्या आळीचा मुक्तीचा ध्यास सुरू होतो. तिचे प्रयत्न जारी होतात. सोडवी हळूहळू पाश, यत्न करी नेटाने, आणि त्यानंतर ती आळी बघते तर काय, जमले बंधन तुटले, दुःख गळाले, ती पंख उद्याचे ल्याले. काय सुंदर कल्पना आहे. नेटाने प्रयत्न केला तर बंधन तुटू शकतं, हे मनाला भिडतं आणि पटतं. शेवटी ती म्हणते, आनंद पांघरोनी सौंदर्य मुक्त झाले. कितीही सुंदर कल्पना. मुक्तीतला आनंद आणि सौंदर्य यांना फुलपाखराच्या रूपातून तिने सहजतेने सर्वांना पटेल, दिसेल आणि रुचेल अशा रीतीने समोर आणलंय. दुसरी कविता आहे चष्मा. वयानुसार धुसर दिसायला लागतं. नवीन चष्मा घेतला जातो, छान दिसायला लागतं. जणू काही नव्यानेच दृष्टी प्राप्त होते. आता प्रपंचामध्ये जीव त्रासतो, डगमगतो, शोकाकुल होतो. आणि मग पूर्व पुण्याईने त्याची गाठ पडते संतांशी. आणि कळवळ्यांनी संत सांगतात, अरे नको रे कष्टी होस, परमार्थाचा दृष्टिकोन स्वीकार बघ. जग कसं वेगळंच दिसायला लागेल. तेच जीवन, पण वेगळेपणाने अनुभवायला येईल. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचं नेमकं वर्म समजून साधना कर. साधना हीच परमार्थाच्या चष्म्याची किंमत बाकी तुला द्यावी लागेल. मग जीव सावध, साक्षेपी आणि दक्ष राहिला. साधना यथार्थपणे त्याने पुरी केली आणि राम प्रसन्न झाले. तयांनी त्यास तयास दिधला चष्मा. साध्य होता साधनेचा ठाव नाही, त्याप्रमाणे साध्य साधलं आणि चष्म्याचं साधन गळून गेलं. खरं तर चष्मा हा सामान्य व्यवहारातला विषय, पण अल्पनानी त्या विषयाला परमार्थाची दृष्टी दिली आहे. साध्या रोजच्या जीवनातल्या विषयावर अल्पनाच्या प्रतिभेचा प्रकाश पडला की तो विषय झळाळून उठतो. तिच्या कविता आपल्याला आपल्या आपल्याशा वाटतात. पुन्हा पुन्हा वाचून आनंदित व्हावे असाच हा काव्यसंग्रह आहे. अल्पनेच्या काव्यरचनेला श्री गुरुकृपेने बहार यावी हीच सदिच्छा. धन्यवाद. साहित्याच्या पारावर सहभागी झालेल्या 2 कवयित्री, त्याचबरोबर महाराष्ट्रातली 2 अग्रगण्य, आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेली 2 व्यक्तिमत्व, अर्थातच गायक कवी संदीप खरे आणि अभिनेते शरद पोंक्षे, त्याचबरोबर 2 वाचक, या सगळ्यांचे मी ग्रंथालीच्या वतीनं मनापासून आभार मानते. ग्रंथाली वॉच हा आमचा यूट्यूब चॅनल. या चॅनलवर साहित्याशी संबंधित सगळ्याच घडामोडींचे वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम आम्ही नित्य नियमाने साजरे करत असतो. साहित्याच्या पारावरचा हा जो भाग आहे तो 81वा भाग होता. अर्थातच 100कडे आता आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि हा प्रवास असाच अविरतपणे सुरू व्हावा अशी आमची इच्छा आहे. रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्या, आमच्याशी सातत्याने जोडले राहा.
पुन्हा भेटूया साहित्याच्या पारावरच्या पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी मी आपली रजा घेते. धन्यवाद.